विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे जंगल डायरी. पाठ लिहिला आहे अतुल धामणकर यांनी. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा, वाघाचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जर कथा ही वन्यजीवनविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगांचे वर्णन केलेले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन देखील त्यांनी केलेले आहे. व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र, वाघ. तारीख 27 मे 1997. वेळ सकाळी 6 ते 9:30 वाजेची. कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. हा चंद्रपूरचा भाग आहे आणि या भागातील जे जंगल आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प, त्या जंगलाला लेखकाने भेट दिली आणि त्या भेटीचा अनुभव त्यांनी या पाठामध्ये आपल्यासमोर मांडला आहे. आज पहाटेच कोळसा वनक्षेत्र विश्रामगृहातून बाहेर पडलो. विश्रामगृह, रेस्ट हाऊस. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनमजूर, जंगलात काम करणारा कामगार. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी गाव रस्ता धरला. झरी हे गावाचं नाव आहे आणि त्या गावाला जाणारा जो रस्ता असतो त्या रस्त्यावरून ते चालायला लागले. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. थांबला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. काय झालं? अशा नजरेनं लेखकाने त्या वनमजुराकडे पाहिलं तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. रोखणे, दाखवणे, इशारा करणे. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथे उमटली होती. त्या रस्त्यावरती एक बिबळ्या चालला होता किंवा गेला होता आणि त्याची पावलं त्या रस्त्यावरती उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासभराआधीच इथून गेला असावा. आता लेखकाने अंदाज बांधला. त्यांनी अनेक वर्ष जंगलांचे निरीक्षण केलेले होते. त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की ही बिबळ्याची पावलं आहेत आणि बिबळा, त्यातही तो नर म्हणजे मेल बिबळा तिथून गेलेला आहे असं लेखकाला लक्षात आलं. मी चौफेर पाहिलं. चौफेर, चहूकडे, चारी बाजूंना. पण मला काही दिसलं नाही. लेखकांना काही दिसलं नाही, पण तिथे बिबळ्या तिथून गेलेला आहे ह्याच्या खुणा म्हणजे त्याची पावलं तिथे त्यांना दिसत होती. अचानक जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. जंगलाच्या एका कोपऱ्यावरती लेखकाला थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. खूण करणे, इशारा करणे. त्यांनी थांबायला सांगितलं. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. लेखकाने एक दुर्बीण सोबत घेतलेली होती आणि ती दुर्बीण डोळ्यांना लावल्याबरोबर त्यांना त्या जंगलाच्या कोपऱ्यावर काही हालचाल होते आहे हे लक्षात आलं. ती हालचाल त्यांना स्पष्ट दिसली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. बघा,
तेंदूची झाडं जे असतात त्या झाडांच्या गर्दीमध्ये एक बिबळा बसलेला त्यांना दिसला. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. बघा, बिबळ्याचा रंग आणि त्या तेंदूच्या झाडांचा रंग जवळपास सारखाच होता आणि जर बिबळ्याची शेपटी हलली नसती तर लेखकाला तिथे बिबळा बसलेला आहे हे कळलेच नसते, असं लेखकाने इथे सांगितलं आहे. त्याची पाठ आमच्याकडे होती. बिबळा लेखकाकडे पाठ करून असा बसलेला होता आणि पाठीमागच्या बाजूला लेखक उभे होते. तर त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पाठमोरा बसलेला असल्यामुळे लेखक बिबळ्याला दिसले नव्हते असं लेखक म्हणतात. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला. वाळक्या सुकलेल्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज आला. तिखट कानांच्या बिबळ्यानं. तिखट, तीक्ष्ण, शार्प. आता बिबळ्याचे कान अतिशय तीक्ष्ण असतात. त्याला पटकन छोटा छोटा आवाज किंवा हळू झालेला आवाज सुद्धा ऐकायला जातो आणि म्हणून लेखकाने त्याला तिखट कानाचा म्हटलं आहे. म्हणजे छोटासा आवाजही पटकन ऐकणारे कान. तिखट कानाच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. बघा, त्या बिबळ्याने अशी उडी मारली की तो लगेच जंगलात नाहीसा झाला, दिसेनासा झाला. बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. हळहळणे, वाईट वाटणे. संधी, मोका. मी हळहळलो. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. शर्मिंद होणे, लज्जास्पद वाटणे. आणि त्यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं आणि आम्ही लगेच पुढे निघालो. आपण आवाज केल्यामुळे लेखकाला बिबळ्याचं निरीक्षण करता आलं नाही या जाणीवेने टोंगे वनरक्षक शर्मिंदा झाले. त्यांना लज्जास्पद वाटलं. आपल्यामुळे चांगली संधी लेखकाची गमावली याचं त्यांना वाईट वाटलं. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. रायबा एक गावाचं नाव आहे. तिकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. आणि पुढे काय झालं बघा. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. तर रायबाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती लेखक चालू लागले. तो रस्ता हळूहळू दाट जंगलामध्ये लेखकाला घेऊन जात होता. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. नाले म्हणजे ओढे, छोटे छोटे पाण्याचे प्रवाह. आता जिथे पाणी असेल तिथे साहजिकच खूप सारी झाडं उगवणार आणि म्हणून लेखक म्हणतात की झुडपं म्हणजे छोट्या छोट्या झाडांची दाटी जास्तच होती. दाटी, गर्दी. तसंच त्या नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. बघा, या नाल्यांमध्ये पाणी होतं आणि पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी वन्य जंगलातले प्राणी तिथे दिसण्याची शक्यता होती. त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं आणि कोणत्याही क्षणी कोणताही जंगली प्राणी त्यांच्यासमोर येऊ शकत होता, शक्यता होती. म्हणून लेखकाने सावधगिरी बाळगणंच आवश्यक समजलं होतं. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. आता टोंगे हे वनरक्षक आहेत, त्यामुळे ते तिथे आजूबाजूलाच वावरत होते त्या
ताडोबा व्याघ्र प्रकल्पावरती. आणि म्हणून त्यांना माहिती होतं की 4 पिलं असलेली वाघीण इथे आजूबाजूलाच तिचं अस्तित्व आहे, वास्तव्यास आहे. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं आणि म्हणून लेखकाला कधी त्या ठिकाणी जाऊन आपण वाघिणीचं निरीक्षण करतो असे वाटत होते. तेव्हापासूनच मला कधी तिथे जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं प्रचंड खूप खूप उष्णता होती तिथे आणि अशा उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. आता बघा, वाघ हा असा प्राणी आहे की तो मेलेल्या प्राण्याला न खाता जिवंत प्राण्याला पकडून त्याचं मांस खात असतो. आणि जेव्हा हे मांस प्राणी खातात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असते. ही उष्णता कमी करण्यासाठी त्यांना पाण्याच्या एखाद्या ठिकाणामध्ये जाऊन त्या पाण्यामध्ये ते बराच वेळ आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यासाठी बसतात. आणि म्हणून अशा प्राण्यांना पाण्याच्या आसपास राहणं गरजेचं असतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं त्या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं. आपली पिलं छोटी आहेत, त्यांना कधीही पाणी पिण्याची आवश्यकता लागू शकते. या शक्यतेमुळे वाघीण नेहमी पाण्याच्या परिसराच्या आजूबाजूलाच वास्तव्यास असते असं लेखकाने इथे म्हटलं आहे. पण लहान पिलं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, सजग म्हणजे जागरूक, नेहमी लक्ष ठेवून असणारी, वॉचफुल, विजिलंट असा देखील शब्द आपण इथे वापरू शकतो. जर वाघिणीला कळलं की आपल्या पिल्लांचे जीव धोक्यात आहे असं जर तिच्या लक्षात आलं तर ती कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही. आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी ती नेहमी जागरूक असते असं लेखक इथे म्हणतात. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. अनामिक, अनपेक्षित दडपण, दबाव, प्रेशर, स्ट्रेस. 10-12 पावलं चाललो असू, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची त्यांना अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. त्यांना लक्षात आलं की ही जी पावलं आहेत, पाऊलखुणा आहेत, ती वाघिणीची आणि वाघिणीच्या पिलाची पाऊलखुणा आहेत असं लक्षात आलं. या पिलांच्याच पाऊलखुणा होत्या. लेखकाने वाघिणीच्या पिलांच्या पाऊलखुणा ओळखल्या. त्या पगमार्क्सकडे बघून, पगमार्क्स पाऊलखुणा, पावलांचे ठसे, त्या पगमार्क्सकडे बघून मला लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. बघा, काल रात्री वाघीण आणि तिची पिलं याच परिसरामध्ये होती हे लेखकाला लक्षात आलं. आणि आता मी ती पिलं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. लेखकाला जेव्हा लक्षात आलं की वाघिणीची पिलं इथेच आजूबाजूला आहेत म्हणून ती पिलं बघण्यासाठी लेखक अधीर झाले होते. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. लेखक त्या अभयारण्यात बऱ्याच वेळा फिरलेले होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं की नाल्यात इथे जवळपासच कुठेतरी थोडंसं पाणी आहे आणि ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. जिथे पाणी आहे तिथेच वाघीण राहते हे लेखकाला माहिती होतं आणि त्याच ठिकाणी ही वाघीण बसलेली असेल हे सुद्धा लेखकाला माहीत होतं.
त्यामुळं आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. लेखकाला लक्षात आलं, आता आपण सावधानतेने एक एक पाऊल पुढे टाकायला हवं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता. पाचोळा सुकलेल्या पानांचा खच साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती. कसरत अवघड गोष्ट, व्यायाम म्हटलं तरी चालेल, पण इथे कसरत हा शब्द अवघड काम होतं या अर्थाने आलेला आहे. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पाणवठा पाण्याचं ठिकाण, आणि पाण्याचं ठिकाण जसं जसं जवळ येऊ लागलं, लेखकाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. घसा कोरडा पडणे, भीती वाटणे, भीतीने आवाज न निघणे. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. लेखकांना वाघिणीमुळे भीती वाटत होती, पण लेखकांबरोबर असलेले जे व्यक्ती होत्या, टोंगे, वनरक्षक आणि एक वनमजूर, या सगळ्यांनाच भीती वाटली होती आणि सगळ्यांची अवस्था सारखीच होती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली. सगळ्यांनी एकमेकाला सूचना केली की आता आपण सावधानतेने चालायचं आहे. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. जसजसे पुढे जात होते तसतसं मनावरचा दबाव, स्ट्रेस अधिक वाढत होता. कुठंतरी झाडाच्या बुंध्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. त्यांना लक्षात होतं की ही जी वाघीण आहे ती पिलांसोबत आहे आणि पिलांच्या संरक्षणासाठी ती कुठलाही मागचा पुढचा विचार करणार नाही. आपण जर अचानक तिच्या समोर गेलो तर ती आपल्यावरती आक्रमण करेल, क्षणार्धात अंगावर येणे, आक्रमण करणे, असंच लेखकाला वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. हळूवार होणारा पानांचा आवाज, झाडाच्या पानांचा आवाज सुद्धा लेखकाला मोठा वाटत होता. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. काळ थांबणे म्हणजे सगळ्या गोष्टी थांबून जाणे, वेळ तिथेच थांबून जाणे असं लेखकाला वाटत होतं. घसा कोरडा होणे, भीती वाटणे, हृदय जोरजोराने धडधडणे, भीतीने हुरहुर वाटणे, अशा अर्थाचे वाक्प्रचार देखील या पाठात आलेले आहे. दडपण येणे, मनावर दबाव येणे. तर लेखकाच्या मनावरती जसं ते वाघिणीच्या क्षेत्रामध्ये पुढे चालत होते तसं त्यांच्या मनावरती दडपण येत होतं.